कुठलाही निकाल आल्यानंतर त्याबद्दलचे प्रश्न अपेक्षित आहेत. साधारणतः सगळ्या वक्त्यांचं बोलणं इथं झालं आहे. माझ्याकडे काही प्रश्न आहेत, पण माझ्याकडचे प्रश्न घेण्यापूर्वी ऑडियन्समधनं काही प्रश्न आहेत सगळ्या वक्त्यांसाठी, कुणासाठी स्पेसिफिक असं असेल तर आपण ते प्रश्न घेऊयात. मुकाशी सरांचा प्रश्न. सर नमस्कार सर. खरं हा प्रश्न नाही आहे, ही एक समस्या आहे आणि ही न्यायव्यवस्थेपुढे समस्या आहे. सर माझ्याकडे 30 मे 2001चं महाराष्ट्र शासनाचं एक नोटिफिकेशन आहे आणि ह्या नोटिफिकेशनमध्ये महाराष्ट्र शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कंकरन्सनी प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्सच्या सेक्शन 30 प्रमाणे डिस्ट्रिक्ट सेशन जज हॅज बीन डेसिग्नेटेड ॲज ह्युमन राईट्स कोर्ट. आपण याची गांभीर्य लक्षात घ्या. मी एक RTI ॲप्लिकेशन हायकोर्टाला दिलं होतं आणि त्याच्याकडनं माहिती मागवली होती की महाराष्ट्रात एकूण किती ह्युमन राईट्स कोर्ट आहेत. हायकोर्टाने संपूर्ण जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट सेशन कोर्टची माहिती दिली. आणखीन एक माहिती मागवली होती की गेल्या काही वर्षामध्ये ह्युमन राईट कोर्टामध्ये किती केसेस पेंडिंग आहेत. सर मुंबई उच्च न्यायालयाचं जे उत्तर आलं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की फक्त अकोल्याच्या एका कोर्टामध्ये 1 केस पेंडिंग आहे. भयानक परिस्थिती अशी होती की सोलापूरच्या पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरनी डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या लिहून दिलेलं आहे की आम्हाला माहीत नाही, आम्ही ह्युमन राईट कोर्ट आहोत. ही वस्तुस्थिती लेखी उत्तर माझ्याकडे आहे. ही फार मोठी समस्या आहे की जर न्यायव्यवस्थेमध्ये जर मानव अधिकार या विषयाची उदासीनता असेल तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार आहे. धन्यवाद सर. प्रश्न आपल्याला आपण उत्तर नाही, मला त्यांनी मी तेच म्हटलं काही उत्तर प्रश्न नाही आहे हा, फक्त त्यांनी समज सांगितली. कोणाला प्रश्न आहे? हां मला माझा प्रश्न की जे कारण आहे की 1 जुलैपासून हा कायदा सुरू झाला सर. तर प्रोसिजर विषयीच आम्हाला आहे की प्रोसिजर आता माझ्या एका केसमध्ये 1 जुलैनंतर गुन्हा दाखल झाला, पण गुन्हा अगोदर घडला होता, त्यामुळे जुन्या कायद्याप्रमाणे तो गुन्हा दाखल झाला. तर मग आता काही सगळीकडे कन्फ्युजन आहे की प्रोसिजर कोणती ॲप्लिकेबल. आता अमितेश कुमार साहेबांनी सांगितलं की BNS आणि IPC. तर हे जरा थोडंसं मग केस चालवताना थोडं नाही, त्यात अमितेश कुमार साहेबांनी तो मुद्दा क्लिअर केला होता त्यांच्या. त्याविषयी माहिती द्या सर. नाही, क्लिअर आहे. यामध्ये जे घटना 1 जुलैचे पूर्वी घडलेली आहे तर कायदा पिनल प्रोव्हिजन तर IPCचे लागेल. आता जर दाखल पूर्वी झाला 1 जुलैचे पूर्वी तर CRPCचे प्रोसिजर चालेल. दाखल जर 1 जुलैचे नंतर झाला तर BNSSचे प्रोसिजर लागेल. यामध्ये काही विशेष अडचण नाही आहे. क्लिअर यामध्ये 1 जुलै इज द कट ऑफ डेट अँड अकॉर्डिंगली इट इज व्हेरी क्लिअर की ॲक्ट रेट्रोस्पेक्टिव्ह कायद्याचे अंमलबजावणी होऊ शकत नाही, परंतु आज दाखल झाला तर आजचे प्रोसिजर लागेल आणि देर इज नो प्रॉब्लेम इन दॅट. मागे एक प्रश्न होता. हां, 1 मिनिट हां. मला एक सब्जेक्ट टू करेक्शन, मला थोड्या याच्यामध्ये आपण करेक्शन करावे. आंबेकर साहेब आहेत जेव्हा 530 जर बघितलं आपण रिपील वगैरे जो आहे त्याच्यामध्ये, तर पूर्वी पण CRPC अमेंड झालेला होता. तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पूर्वीचे काही हायकोर्टचे माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे जजमेंट्स आहेत त्याच्यामध्ये, तर ज्या स्टेजपर्यंत आहे म्हणजे आता समजा 313पर्यंत या ठिकाणी 1 जुलैनंतर पूर्वीचा खटला आहे, परंतु 2 जुलैला 313ला मॅटर आहे, तर त्याचं जजमेंट कशाने होणार? तर त्याचं जजमेंट BNSSने होणार. लक्षात येतं. जरी सगळं पूर्वीचं असलं तरी या ठिकाणी ज्या स्टेजपर्यंत आहे 1 जुलैपर्यंत जी स्टेज होती तोपर्यंत CRPC. 1 जुलैनंतर त्या ठिकाणी हा प्रोसिजरल लॉला जरी ओल्ड मॅटर असेल तरी या ठिकाणी प्रोसिजरल लॉ नेक्स्ट स्टेजप्रमाणेच. मला थोडंसं करेक्शन होतं. आय एग्री. पुढचं. हां, सो बेसिकली विथ ॲडव्हान्समेंट ऑफ टेक्नॉलॉजी आता आपण आजकाल डीपफेक्सबद्दल खूप वाचतो, व्हॉइस क्लोनिंगबद्दल खूप वाचतो. तर आता अशी प्रोव्हिजन तुम्ही आणलेली आहे जिथे पंचनामा इट कॅन बी टेकन इन व्हिडिओ. तर व्हॉट सेफगार्ड्स कॅन बी टेकन टू एन्श्योर द इंटेग्रिटी ऑफ दिस एव्हिडन्स ऑर दिस रेकॉर्डिंग टिल इट रीचेस द कोर्ट? See, you will have to realize that if an audio or a video recording is being done, it is being done in the presence by a police officer. So there is no question of any fake voice cloning or anything like that, because it is being done. The audio and video recording is only to convince the court of law that there is no breach of integrity in the Panchnama.
So it is not that any XYZ, like on Twitter or social media, would come up with a voice and he'll say that this is the Panchnama. It's not that. And there are enough safeguards in terms of it being verified. Verified meaning it will go to the forensic department, and forensic department would recheck the hash value which was calculated, which is mentioned at the time of Panchanama. So there are enough safeguards. And I will tell you one thing, it was mentioned about tampering of evidence. See, tampering of evidence is basically a corrupt practice. It is a question of integrity of an individual or a system. I can only tell you that with the advancement of technology, the criminals can get into certain acts of tampering. But that own system, that very system is itself capable to identify such systemic errors and book the guilty. This is what happened in the Porsche case. There was an attempt to tamper the evidence. There was an attempt, the blood sample was changed by the doctors. Yet, so certainly the public outrage that there is a systemic corruption is bound to happen. But you must also realize that it was the same system which identified this breach and this tampering of evidence, and that is the reason why the accused are still inside the jail. So there are enough checks and balance in the system. We have to have a sense of optimism. Of course, I can tell you that the corruption and lack of integrity is a social evil. There are black sheeps in every strata of society. There are black sheeps amongst each and every stakeholder, but 100% of those stakeholders are black sheeps is not correct. One need not have that pessimism. We are a system. We are a very, very well greased and well developed system, and the system will take care of it. Yes. Just to add one component of it, sir, with Liberty, being a technologist and being in banking sector as well, and a student of international law and technology aspects, यात होतं काय की साधारणतः आपण बघतोय की जे AI आणि सगळ्या गोष्टी आल्या आहेत तर त्या येताना बऱ्याच वेळेला इनहेरंट बायस पण येतात त्या डेव्हलपर्सचे. सो व्हॉट इज हॅपनिंग इन द US दिस डेज सर, दॅट दी AI विच इज बीन यूज फॉर प्री ट्रायल केसेस ऑर ऑल दिस काइंड ऑफ थिंग्स, आणि त्यावेळेला जो ब्लॅक कम्युनिटीबद्दलचा असलेला बायस आहे दॅट ऑल्सो पॉप्स इन द सिस्टीम. त्यामुळे ह्या सिस्टीम तयार होताना त्या सिस्टीमचं व्हॅलिडेशन कसं होतं आहे दॅट इज ऑल्सो अन इंटरेस्टिंग एलिमेंट. म्हणजे नाऊ वी हॅव क्राईम्स बिंग रजिस्टर्ड बाय AIs, म्हणजे KYC आणि या संदर्भातले क्राईम्स. आय हॅपन टू बी अ लॉयर इन अन अँटिसिपेटरी वेल वेअर इन द क्राईम वॉज रजिस्टर्ड बाय AI. आणि मग त्या AIमध्ये काय चालतंय म्हणून ऑल दीज एलिमेंट्स विल कम इन द पिक्चर, अँड दॅट इज वेअर द व्हॅलिडेशन विल प्ले अ बिगर रोल. अँड आय थिंक ॲज ही सेड, checks and balances are there. Probably those things would take care of it, but if it doesn't, then we are there probably to litigate before the court of law. now become quite possible. Exactly. Open a bank account with deepfake technology. Exactly. KYC Exactly. That is a social evil, as you said. That social evil is in the form of technology, kind of a thing. Exactly. It can happen. Yes. Sir, yes. सर एक कॉमन मॅन म्हणून एक प्रश्न विचारतोय. इंटरनॅशनल लॉ वगैरे त्या गोष्टी खूप दूरच्या आहेत, परंतु सामान्य माणसाच्या मनामध्ये कायदा आणि व्यवस्थेबद्दल जरासाही आदर नाही. कायदा अस्तित्वात आहे का हा एक मूळ प्रश्न त्याचा असतो. तो कसा एक दोनच उदाहरण देतो. नाही, आपण फक्त प्रश्न विचारला तर बरं होईल. कारण काय माहिती आहे का की ते जास्त आपण स्पेसिफिक राहू. आपण फक्त प्रश्न विचारावा. तर कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल सामान्य माणसाच्या मनामध्ये असुरक्षितता आहे, आणि ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे भारतीय सरकारसाठी किंवा सगळ्यांच्यासाठी. तर आपली जराशीही किंमत सामान्य माणसाच्या मनामध्ये नाही याची कल्पना कायदा आणि व्यवस्थेला आहे का? आणि जर समजा असेल तर ती प्रतिमा उंचवण्यासाठी काम करणारं एक स्वतंत्र डिपार्टमेंट आपल्या शासनाकडे आहे. हो, माझ्या मते सरांनी त्याचं उत्तर दिलंय. पॉर्शे क्षेत्रे म्हटले ते आणखीन सांगतात. एक सेकंड. बघा, पोलीस विभागाची जबाबदारी प्रामुख्यतः दोन आहे: कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि गुन्हेगारीवर योग्य प्रमाणे नियंत्रण ठेवणे, आणि दोन्हीचे इंटरलिंकेजेस आहे. आता लोकांचे मनात तिलमात्र पण आदर किंवा कायदा सुव्यवस्थाबद्दल आदर नाही हे म्हणणे उचित होणार नाही अशी आमची धारणा आहे. जशा मी सांगितले, एबेरेशन्स
आणि इश्यूज असते. लोकसंख्या वाढत आहे, शहराचे विकास होत आहे, शहरामध्ये मायग्रेटरी पॉप्युलेशन बरेचसे इश्यूज असतील. आता कायदा व सुव्यवस्था नाही है तर आम्ही इथे अगर जर कायदा सुव्यवस्था नसतील तर आज ही स्थिती शहरात नसतील. अशा प्रकारचे पेसिमिझम ठेवणे हे उचित नाही आहे. आता त्याचबरोबर एक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की उदाहरण 60-70 लाखाची लोकसंख्याची शहरामध्ये 8 ते 9 हजार पोलीस अधिकारीचे काम आहे कायदा व सुव्यवस्था अंमलबजावणी करायची. आता लोकांची अपेक्षा आज अशी झालेली आहे किंवा काही लोकांचे स्पेशली जे पेसिमिस्ट लोक आहेत त्यांची अपेक्षा आहे की पोलीस 24 तास 365 दिवस प्रत्येक कोणाकोपऱ्यामध्ये दिसायला पाहिजे. आम्हाला काही बाजूचे कुत्रा पण भोकला आणि आम्हाला त्रास झाला तर फोन केला आणि पोलीसला 2 मिनटात तिथे पोहोचायला पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे. आता एक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, जादूची छडी आमच्याकडे नाही, जादूची छडी कोणाकडेही नाही. आम्ही 124 तासात प्रत्येक कोपऱ्यामध्ये राहू शकत नाही. ही सांगत असताना आम्ही आमची जबाबदारी टाळत नाही. टेक्नॉलॉजी मनुष्यबळची वाढ आता प्रत्येक कोपऱ्यामध्ये ठेवण्यासाठी मनुष्यबळ पण वाढ करण्याची मागणी पण आम्ही शासनाला करू शकत नाही. परंतु टेक्नॉलॉजी आहे, CCTVs आहे, इतर गोष्टीवरून आम्ही प्रयत्न करत असतो. आता लॉ इन्फोर्समेंटमध्ये एक डिटरन्स ॲस्पेक्ट असते की ज्यावेळी कोणी सापडला कायदा सुव्यवस्थेची खिलवाड करताना तर एकाविरुद्ध कारवाई झाली की 1000 आणखी सुधारायला पाहिजे. आता त्याच पॉलिसीनी ओव्हरऑल सिस्टम वर्क करतो. ऑप्टिमिझम ठेवा आणि आम्ही नेहमी म्हणतो की आईज आणि इयर्स बना पोलिसांचे. आपले सोबत आपले बाजूला काही आपत्तीजनक गोष्टी घडत असतील तर इग्नोर करू नका. आज आपण एक कोणी मुली तिथे क्रॉस होताना कोणी सिटी मारले आपण इग्नोर केले, उद्या ते सिटी मारल्यापेक्षा ते काहीतरी आणखी गंभीर करू शकतात. अशा काही दिसला पोलीसला फोन करा. 112 नंबर आमचे 112 डायल 112 आहे, कॉल येते, आम्ही लोक पोहोचतो तिथे करतो. अशा प्रकारचे एक डिप्रेस्ड भूमिका ठेवू नका, ऑप्टिमिझम ठेवा. हीच सिस्टम आहे जे शहरात आणि पूर्ण देशात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत असते. इंडिव्हिज्युअल एबरेशन्स होत असते, त्याच्यासाठीच आम्ही पोलीस दल आहे. आता शेवटचा प्रश्न आपण घेऊयात आणि शेवटचा प्रश्न घेऊन सर प्रश्न असा आहे की आता आपलं भारतीय सिस्टम आहे तर परदेशामध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर अमेरिका असेल, जपान असेल किंवा मुस्लिम कंट्रीज असतील तर तिथं जर तुम्ही बघितलं तर कायद्याची भीती किंवा जो आरोपी त्याला गुन्हेगार आहे त्याला गुन्हे करायची भीती खूप असते कारण कायदा तिथला फार कडक असतो. पण आज भारतामध्ये 140 कोटीचा देश आहे, मग डिटरंट पनिशमेंटचे का इम्प्लिमेंटेशन का करायचे नाही? कारण असं आहे की गुन्हा करताना त्याला 10 वेळा विचार केला पाहिजे. अशी डिटरंट पनिशमेंट का नसावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही ज्युडिशरी किंवा तुम्ही एक्झिक्युशन करता तर पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होणार नाही. यासाठी सोसायटी किंवा डेमोक्रेटिकने ह्या सर्व सिस्टीमने काहीतरी पाऊल केलं पाहिजे. यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो का याचा विचार करा. साहेब, इंटरनॅशनल लॉ विषयी आपण वेगळा एक वेळा बोलू, परंतु आपण लक्षात ठेवा कोणत्या देशात लंडनला काय दुकान ज्यावेळी फोडला गेल्याची क्राऊड ज्यावेळी उपस्थित होता त्यावेळी पोलीस पोहोचण्यामध्ये किती वेळ लागला ते विचार करा. त्या देशात एक आपण लक्षात ठेवा आम्ही डेमोक्रेसी आहे, आम्ही एक अत्यंत डेव्हलप्ड डेमोक्रेसी आहे. आम्ही कॉन्स्टिट्युशनल राईट्स, फंडामेंटल राईट्स प्रत्येक सिटिझन्सचे रेस्पेक्ट करतो आणि त्याची अंमलबजावणी करत असताना लोकसंख्या असताना आम्ही किती इफेक्टिव्हली पूर्ण लॉ इन्फोर्समेंट आणि क्रिमिनल जस्टिस सिस्टम वर्क करत आहे हे पण ऑप्टिमिझम ठेवणे गरजेचे आहे. काही देश असतील, काही छोटे असतील, तिथे काही प्रत्येक इंडिव्हिज्युअल आणि प्रत्येक मोटर व्हेकल ज्यावेळी अकाउंटेड फॉर असतील थ्रू GPS नंबर प्लेट्स असतील किंवा बायोमेट्रिक्समध्ये इंडिव्हिज्युअल असतील. काय अमेरिकाला काय फायर आर्म कल्चरमध्ये एक घुसून स्कूलमध्ये 10-10, 20-20 लोकांची हत्या होत नाही का? इथे आपल्याला आपल्या देशात अशा काही दिसते का? प्रत्येक देशाचे वेगवेगळे इश्यूज असते. आपण ऑप्टिमिझम ठेवा, कायदा अत्यंत चांगला आहे, एजन्सीज चांगले काम करत असते, इंडिव्हिज्युअल एबरेशन्स आणि ब्लॅक शीप सगळे ठिकाणी असते, परंतु सिस्टमला ॲडेक्वेट चेक्स अँड बॅलन्सेस आहे अशी आमची धारणा आहे. नाही, यामध्ये मी अजून पुढे असं सांगू इच्छितो, हे सिस्टीम जी आहे आपण कोणती सिस्टीम स्वीकारलेली आहे? आता तुम्ही जे सांगता
अरब कंट्रीज म्हणा किंवा अजून इतर कंट्रीज म्हणा किंवा युरोप म्हणा, फ्रान्समध्ये जास्त असं. तर यामध्ये कसं आहे, त्यांची इक्विजिटोरियल नावाची एक सिस्टीम आहे आणि आपली ॲडव्हर्सरियल सिस्टीम आहे. आपल्याकडे आरोपीला संधी देणे, त्यानंतर आरोपीचं नुकसान होऊ नये, त्याचं व्हिक्टिमायझेशन होऊ नये, त्याच्यानंतर त्याची फॅमिली हे होऊ नये, असं आपल्याला आरोपीला आपल्याकडे जास्त अधिकार आहेत. हे सिस्टीमनं दिलेले आहेत, हे काय पोलिसांनी दिलेलं नाही, हे सिस्टीम दिले. आपण वी आर फॉलोअर्स ऑफ ॲडव्हर्सरियल सिस्टीम. ॲडव्हर्सरियल सिस्टीममध्ये आरोपीला पूर्ण संधी दिली जाते आणि ॲडव्हर्सरियल सिस्टीममध्ये कन्व्हिक्शनचा रेट सगळ्या जगामध्येच कमीच असतो. आणि इक्विजिटोरियल सिस्टीम जी आहे आता फ्रान्समध्ये, जर्मनीमध्ये, तिथे पुष्कळ आहे. पण तिथे कसं आहे, गुन्हा झाला की त्याला शिक्षाच आहे, तसं आपल्याकडे नाही ना. आपण फक्त प्रश्न सांगावा सर, फक्त अर्जंट, कारण काय निघायचं वेळ झाली, आपण थोडा उशिराही सुरू झाला कार्यक्रम, त्यामुळे हा. सर, नॉर्मली ज्या देशाचा कायदा असतो तो त्या जनतेसाठी असतो असं माझं सामान्य बुद्धिमत्तेच्या लोकांना कळत असेल. तो एका विशिष्ट वेगळ्या भाषेमध्ये असण्याचं जो काही आता सरांनी सांगितलं की तो इंग्लिशमध्ये का नाही वगैरे, कायदा असतो कोणासाठी? वकिलासाठी, जजसाठी, सिस्टमसाठी की जनतेसाठी? नाही, प्रश्न लक्षात आला. आता आपण त्याचं उत्तर जे आहे त्याच्यात याच कायद्यात असं केलं आहे की तो सगळ्या स्थानिक भाषांमध्ये 8व्या शेड्यूलमध्ये जेवढ्या भाषा आहेत त्या भाषांमध्ये येणार आहे. आणि दुसरंही असं केलं आहे की इंग्रजांचा कायदा क्लिष्ट होता, तो कायदा आता सोपा झाला आहे. त्याच्यामुळे ऑलरेडी याच्यात आलेला आहे. आता ज्यांना प्रश्न करायचे ते प्रश्न करत राहतील. केरळमध्ये रिट पिटिशन होतील, बंगालमध्ये रिट पिटिशन होतील, चालू होत्या. त्याच्यामुळे आता थांबूयात आपण आणि बाकी आपण नंतर घेऊयात ना प्रश्न, नंतर घेऊयात असतील ते. आपण आता कार्यक्रम थांबूयात, शेवटचं फक्त सेक्शन कार्यक्रमाचं घेऊयात.